तर फ्रेंड्स 17 तारखेला अमितचा बर्थडे असतो आणि या दिवशी आम्ही ठरवलं होतं की तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जायचं. हा खरं तर सरप्राईज प्लॅन आम्ही केलेला होता. पुण्याहून आमची फ्लाईट होती ती हैदराबादची होती आणि फायनली आम्ही हैदराबादला पहाटे 4 वाजता पोहोचलो. तिथे आम्ही थोडंसं लॉन्चमध्ये थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग मला अमितला सांगायला लागले की आपलं तिरुपती बालाजीचं कुठलं दर्शन आहे आणि मला काय सरप्राईज द्यायचं होतं. तर सरप्राईज हे होतं, की मी अमितला यावर्षी तिरुपती बालाजीचे व्ही-आय-पी दर्शनाचं गिफ्ट द्यायचं होतं मला. तर तिरुपती बालाजीला आम्ही इथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर मग इथे व्ही-आय-पी दर्शनासाठी जी लाईन असते त्या लाईनमध्ये आम्ही थांबलो होतो. आम्ही पोहोचायच्या आधीच भरपूर साऱ्या लोकांची इथे गर्दी होती. जवळ-जवळ 200 लोकं इथं होती आणि या 200 लोकांमध्ये आमचा नंबर लागणं हे आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट होती. कारण ऑलरेडी भरपूर लोकांचा स्लॉट हा गेलेला होता. ही सगळी लोकं आपला नंबर येतोय का याच्या तयारीमध्ये होती आणि इथं नंबर लागणं म्हणजे खूप भाग्यवान समजतो. आम्ही सुद्धा या लाईनमध्ये खूप वेळ वाट बघून मी तर प्रार्थनाच करत होते, की आम्हाला खरंच व्ही-आय-पी तिकीट असं मिळायला पाहिजे आणि फायनली देवाने आमची इच्छा ऐकली आणि ही आम्हाला व्ही-आय-पीची तिकीट्स मिळाली आणि हा व्ही-आय-पीचा अनुभव कसा होता हे मला अगदी तुम्हाला सांगायचंच आहे. तर तो जो अनुभव आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन.